Hello friends, welcome to Ghost Frame Studios. मी माझ्या गावाला गेले होते. तिच्या गावाचं नाव होतं उडारी. गाव लहानच होतं. पहिल्या दिवशी आम्ही आराम केला आणि दुसऱ्या दिवशी ती म्हणाली, चल मी तुला आमचं मार्केट दाखवतो. पण त्यांचं मार्केट गावापासून खूप लांब होतं. तिकडे जायचं असेल तर अनेक गल्ल्या पार कराव्या लागायच्या. आम्ही मार्केटमध्ये फिरलो, पण मी फारशा वस्तू घेतल्या नाहीत. सकाळचे साधारण 11 वाजले असतील तेव्हा ती म्हणाली, तू इथेच थांब, मी येईपर्यंत कुठेही जाऊ नकोस. मी तिची वाट पाहत थांबले, पण ती काही परत आलीच नाही. संध्याकाळ झाली आणि आता मला थोडीफार भीती वाटू लागली. मग मी ठरवलं की स्वतःच घरी जावं. विचार करत करत मी निघाले. बऱ्याच गल्ल्या पार केल्यानंतर मी अखेर मुख्य रस्त्यावर पोहोचले. पण तोपर्यंत अंधार खूप झाला होता आणि माझं मन भयगर्भ झालं. त्या गडद अंधारात मला फक्त 2 रस्ते दिसत होते आणि मी गोंधळून गेले होते. तेवढ्यात अंधार चिरून एक प्रकाशाची तिरीप माझ्या डोळ्यांवर पडली. लांबूनच एक मोटरसायकल येत होती. मनात नकोसे विचार डोकावू लागले. त्या मोटरसायकलवर एक मुलगा आणि 2 मुली बसल्या होत्या. मी त्यांना विचारलं, उडारी गावी जायचा रस्ता कुठे आहे माहीत आहे का? ते थोडं घाबरल्यासारखेच दिसले. त्यांनी फक्त बोट दाखवून एक रस्ता दाखवला, पण तिकडे फक्त जंगल आणि प्रचंड अंधार होता. मी त्यांना मदतीसाठी विनवणी केली, कृपया माझ्यासोबत चला, मी गावी पोचल्यावर कोणीतरी तुम्हाला परत सोडेल. ते ऐकायलाच तयार नव्हते, पण मी एकदाची 2 मुलींना तयार केलं. त्यांच्यातलीच एक माझ्या हाताला धरून चालू लागली, पण दुसरीने मात्र हात झटकून घेतला आणि मागे परतली. मी सोबत सोडली नाही आणि आम्ही दोघी त्या अंधाऱ्या वाटेवर निघालो. तेव्हाच एक विचित्र प्रसंग घडला. एका झाडाखाली एक म्हातारी बसली होती. पायांवर आणि डोक्यावर काळा कपडा घेतलेला तिने. आम्ही तिला बघून खूप घाबरलो, पण चालत राहिलो. पुढे अजूनही अशाच बायका आणि मुले काळा कपडा घेऊन रस्त्यावर बसलेली. शेवटी गावाच्या लाईट्स दिसल्या आणि कुठे माझा जीव भांड्यात पडला. आम्ही धावतच मैत्रिणीच्या घरी पोहोचलो. तिचे काका दारातच उभे होते. मी त्यांना विचारलंही, माझी मैत्रीण कुठे आहे? ते म्हणाले, अगं आतच आहे ती, कधीपासून तुला शोधते. तू आत ये, आधी फ्रेश हो, मग आपण बोलू. मी आत गेले आणि दार बंद करून मागे फिरले, पण मी आत गेलेच नव्हते. मी परत घराच्याच बाहेर उभी होते. हा प्रसंग पाहून माझ्या अंगातलं तर संपूर्ण गाव जणू थांबलेलं होतं. ओस पडलेलं वाटत होतं. माझ्यासोबत असलेल्या मुलीचा हात घट्ट धरून मी तिथून पळत सुटले. गावाच्या बाहेर आलो. मागे वरून पाहिलं. माझ्यासोबत असलेल्या मुलीचे डोळे आत गेलेले होते. चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडलेला. मी तिचा हात झटकला आणि लगेच एक दृश्य माझ्या समोर आलं. सगळेच ती मुले, बायका एकत्र त्या गावी राहत होते आणि ती म्हातारी बाई त्यांची शिक्षिका होती. तेवढ्यात अचानक सगळ्यांचे डोळे आत गेले आणि चेहरे पांढरे झाले आणि ते सगळे माझ्या दिशेने चालत होते. मी जीवाच्या काढला. बऱ्याच वेळाने एका गावासमोर आलो. गाव तर माहीत नाही. शरीरात ताकदही उरली नव्हती. मी तिथेच बेशुद्ध झाले. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी होते. माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. ती मला म्हणाली, काल सकाळपासून तू गायब होतीस. आम्ही तुला शोधत होतो. आज पहाटेच काकांना तू गावाबाहेर सापडलीस. तू काल दिवसभर कुठे होतीस? ह्या प्रश्नाचं उत्तर कदाचित माझ्याकडेही नव्हतं, आणि असलं तरी त्याची परत जाणीव मला करायची नव्हती. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही.